पानेरी टीम पानेरी आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा ना प्लीज. सुफियान अगदी आपण जर पाहायला गेलं तर सेकंड एंडला आणि नॉन सेकंड एंडला विजय. पहिला बॉल गणेश शिंदे. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र जरूर आहे. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर एका बाजूला गणेश शिंदे आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचे मेवणे आहेत. दाजी विरुद्ध मेवणे अशी लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. खूप चांगली लढत जरूर पाहायला मिळेल जिथे आपण पाहायला गेलं तर एक मैत्रीपूर्व लढत मात्र जरूर पाहायला मिळेल. पानेरी विरुद्ध मराठवाडी या दोन संघांमधील लढत बघतोय परंतु जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका आला त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अंतिमचा बॉल आहे गणेश शिंदे यांचा. शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु मिडॉन तैनात आहे. कोणती धाव नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या झाली आहे 6. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. दुसऱ्या षटकामध्ये मात्र कोणाला प्राचार्याने केलं जाते. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं सौरभ आलाय. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये गणेश शिंदे यांनी खूप चांगली गोलंदाजी हाताळली. एक मोठा फटका आला परंतु धावांचा रोख ठेवलाय. पहिलं षटक समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 6. सुफियान याच्या बॅटमधून एक चौकार जरूर पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या आपण जर पाहायला गेली ना तर पहिला बॉल अंपायर डॉट होता. पहिला बॉल डॉट होता की काय होता. 7 धावा. कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू बिट करून पाठीमागे चाललाय. चांगला बॉल. एक स्लिप देखील तैनात केली गेली आहे.
बैठक फटका सजवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावांचा फटका टीम पानेरी या संघाला मात्र मिळतोय. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. हाताला चटका लागून अगदी हाताला स्पर्श होऊन चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळाला. षटकार आला, षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती 13. आणखी एक समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास, क्लिअर खेळाय 6 धावांसाठी. सलगचा दुसरा त्याच दिशेने ठोकलाय षटकार. हो, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर सातत्याने मात्र मारा केला जातोय. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर चांगला बॉल तिथे हाताळलाय. टीमची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती. दुसरं षटक समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतंय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. टीम पानेरी संघ तिसरं षटक घेऊन मात्र विकास ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिडविकेट मधून गणेश येत आहेत. दुसरा धाब्याचा प्रयत्न, चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. एकच धाव, सिंगल. वीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. जिथे आपण पाहायला गेलो टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचेल. कट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये एक धाव. 22 धावा. मॅचला गती द्यायची, थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. वेळेचा निर्बंध आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. चांगला बॉल, टप्पा थोडासा पुढे होता. ओव्हर पिच, डॉट बॉल. फ्लिप करण्याचा प्रयत्न, एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल. किती झाले भाऊ? 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, शॉर्ट पुल, पुल होते सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. 31 झाल्यात. 31. 31 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे आणि जिथे पाहायला गेलं तर तिसरं षटक इथे समाप्त झालं. विकास अंतिमचं षटक. कोण आहे? विराट. जरा बॉलर विराट आहे. विराट आलाय गोलंदाजी स्ट्राइक वरती, मात्र अंतिमचं षटक घेऊन. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वॉड अचेल, अप्रतिम, अविश्वसनीय हा कॅच. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना मात्र हा कॅच अगदी प्रॉपर घेतलाय. जबरदस्त कॅच. ही कॅच भरपूर व्हायरल होईल आजच्या दिवसामध्ये. मिड ऑफ मध्ये हा खेळाडू उभा होता, पाठीमागे जात असताना मात्र हाताची ओंजळ केली आणि त्यानंतर मात्र ही कॅच पकडली. थोडासा तोल देखील गेला, परंतु कॅच मात्र त्याने सोडली नाहीये. जबरदस्त. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करता येईल आणि दोन्ही पाय त्याने वरती गेले आहेत, परंतु कॅच सोडली नाहीये. हा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. जबरदस्त कॅच, अप्रतिम झेल तिथे पकडलाय. किरण सरांना फोन आलेला त्याचा. ओहो, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. जबरदस्त स्ट्रोक, षटकार आलाय. खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. विकास आहे बॉलच्या खाली आणि अप्रतिम झेल. फलंदाज बाद. षटकार मारू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो, हे मात्र विराटने दाखवलंय आणि विकेट मिळवली त्याची. टीमची धावसंख्या आज जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 37 या धावसंख्येवरती. 37. आकाश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल तिथे आदळलाय. कॉलिंग नव्हतं आणि तशी रन नाहीये, पंच तेच सांगतायत. अंपायर डॉट बॉल. येस, डॉट बॉल आहे. कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती. हा तेच ना, म्हणजे हातात सुटलं तर पळू.
बघा बॉल हातातून सुटला तरच तुम्ही पळू शकता आणि जर नसेल तर तुम्ही रन घेऊ शकत नाही. तेच पंच शहानिशा करतायत. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि एक चांगलं टार्गेट सेट केले पहिल्या डावामध्ये टीम पानेरी संघाने. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 आणि लक्ष्य असेल 44 धावांचं. टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघासमोर. चला टीम पानेरी लगेच फिल्डिंग लावून घ्या. येणारे 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये करायचे आहेत 44 धावा टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघाला. जबरदस्त शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि षटकार हवा होता आणि एक टीमसाठी एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न टीम पानेरी संघाने मात्र जरूर केला आणि नक्कीच षटकार किती महत्त्वाचा होता. वीस बॉल मध्ये करायचे आहेत 44 धावा आणि त्याच्यातून जो संघ जिंकेल तो मात्र वन साइड जिव्हाळा या संघाबरोबर 2 हात करेल. नेक्स्ट मॅच आपण ती पाहणार आहोत. चला टीम पानेरी संघ प्लीज काही करा थोडीशी. फिल्डिंग लावून घ्या. वेळेचा निर्बंध आहे. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. गती द्यायची आहे मॅचला. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत श्री भराडीदेवी स्पोर्ट्स लेंडोरी यांच्या आयोजनातून ग्रामदैवत श्री भराडीदेवी चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहत आहे. या स्पर्धेचा जर विचार केला तर प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. समजमता ट्रॉफ्याज आपण पाहतोय. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. पंच पॅनल अगदी चांगलं पाहायला मिळतंय. कधीसाठी यस पंच, यस ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. लक्ष्य 44 धावांचं. 20 चेंडू 44 करायचे. सलामीची जोडी एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर गणेश शिंदे प्राइड ऑफ पाटण, खाली कोण आहे लोड फुल टॉस बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त स्ट्रोक अगदी गुदगुल्या करत गौतला अगदी फुंकर मारत मात्र बॉल चाललाय अगदी लॉंग ऑन क्लिअर करणारा हा चौकार मात्र पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय.
सुफियान. चला बॅट द्या, बॅट चेंज करायची आहे. टीम मराठवाडी आपला अतिरिक्त खेळाडू या. थोडस स्पीडअप घ्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि संघाचं खातं आणि अकाउंट ओपन केलंय. श्री गणेशा झालाय. फुल टॉस बॉल होता. थोडासा डीप आणि बरोबर यष्ट्यांवरती आदळला. मेडिकल किट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय महेशजी पवार साहेब, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि हा ॲक्शन रिप्ले अगदी आपण जर पाहायला गेलं तर फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टोल वसूल करता आला नाही आणि यष्ट्यांवरती तो धडकला. महत्वाची विकेट होती गणेश शिंदे यांची आणि गणेश शिंदे यांना मात्र माघारी जावं लागतंय. बॅटचा फेस आधीच क्लोज झाला होता, परंतु बिट करून सरळ फास्ट घ्यायचं थोडंसं. खुला टाकलेला बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. एक डाव कंप्लीट. सिंगल येते. निलेश आणि अजित वरती मात्र जबाबदारी आपले असेल संघाची, कारण 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज सुफियानचं, कारण ज्या पद्धतीने मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला होता त्यानंतर कमबॅक करून दिले आपल्या संघाला. खूप चांगली गोलंदाजी, कमबॅक करून देणारी ही मात्र गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. आणि डावखुर हाताचा बॅटर आता निलेश पाहतोय आपण स्टाकिन एंडला. मोठ्या फटकासाठी जरूर गेलेत, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव प्राप्त होईल. सिंगल येईल. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला.
फुल टॉस बॉल पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा मात्र बॉल रिलीज करण्याचा मानस या गोलंदाज सुफियांचा होता. ज्या पद्धतीने मात्र गणेश शिंदेला मात्र तो बॉल हाताळला होता तोच बॉल पुन्हा एकदा हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. शेवटच्या बॉलवरती ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समोर झाल्या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे अंपायर डिक्लेअर आहे काय? शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये मात्र 38 धावांची गरज. 15-38 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही मॅच ऑन आहे परंतु दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी सुनील आलेत. सुनील आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर अजित. पहिला बॉल सुनील यांचा. पहिलाच बॉल फ्लिप केलाय. चेंडू अगदी आपण जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल. जाऊन पोहोचेल ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. पहिला बॉल सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते परंतु आक्रमक भूमिका बजावावी लागेल बॅट्समन अजितला. लक्ष मोठा आहे. मोठ्या लक्षाचा पाठला करायचा आहे. अखूट टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे परंतु बॉल मात्र चाललाय घोषांगी क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र मिळेल. मोठा फटका खेळला जरूर होता परंतु एकच धाव मात्र मिळेल. जास्ती काही मिळणार नाहीये. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे आकाशच्या माध्यमातून. आकाशने प्रयत्न जरूर केला गेला. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने मात्र कॅच घेण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. तिथे 2 धावा या बॉलवरती मात्र अंकित केल्या जातील. 10 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच ऍड होईल. धन्यवाद साहेब. आणि अशी सर्व मंडळी असल्यावरती काहीच कमी नसतं. काय करतो सिक्स आहे का काय आहे काय बघताय वाटतं. येस अंपायर. इट्स अ षटकार. जबरदस्त स्ट्रोक. बाटला ब्रश झाला. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव प्राप्त होईल. शेवटच्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आता 27 करायचे आहेत. 10 चेंडू 27 धावांची गरज आहे टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघासमोर. आणि तिसरं षटक कोणाकडे मात्र दिलं जाईल. चला टीम मीटिंग नको. पाणेरी संघ थोडस वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो. गती द्यायची मॅचला. थोडस स्पीडअप घ्या. विक्रम आलाय. भरपूर सारा विक्रम राहिला या गोलंदाजाच्या नावावरती परंतु आज खरी परीक्षा आहे.
या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल पिक केलाय, बॉलला पाठवून दिले सीमा रेषा पार. येतोय तो षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय विक्रमच्या. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. निलेशच्या बॅटमधून हा आपण षटकार पाहिलात. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं, ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती. आता 9 चेंडू 21 करायचेत. 9-21चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कमबॅक करावं लागेल गोलंदाज विक्रमला. 9 चेंडू 21 करायचेत. नऊ 21 समीकरण. त्याच्यावरती देखील याही बॉलला पाठवून दिलंय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलंय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. आक्रमक भूमिका बजावतायत निलेश हा बॅट्समन. आधीच्या बॉलवरती अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, यावेळेस अगदी लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण निवडलंय. 2 ऑन अ रो. 2 षटकार आले. टीम मीटिंग आता झाली आहे. थोडासा कांड मंत्र कोणाकडनं? साई यांच्याकडनं एक मेजवानी आली आहे. जर हा तिसरा जर षटकार आला, हॉटेल जय मल्हारला थाळी. आणि तिसरा आलाय, सलगचा तिसरा हॅट्रिक षटकार. बघा पैसे देखील काढलेत. सलगचा तिसरा 3 ऑन अ रो. काय फटका सजवलाय. आधीच्या बॉलवर, पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, दुसरा फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आणि तिसरा फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. आणि विजयला मात्र माघारी ठेवलंय. विजय माघारी ठेवलाय आणि जिथे धावा तुम्हाला रोखायच्या होत्या या षटकामध्ये, तुम्ही धावा देताय. आता 7 चेंडू 9 करायचे. आता दबाव थोडासा विजयवरती शेवटच्या षटकामध्ये असेल. हॅलो 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 हॅलो. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल अगदी रस्त्यावरती पाठवलाय. टीमची धावसंख्या झाली 37. 5 बॉल 7 करायचे आहेत. 5 चेंडू आता 7 करायचे आहेत, म्हणजे अंतिमचं षटक महत्वाचं. आणि अंतिमच्या षटकामध्ये विकास येतोय की कोण येतोय, हे षटक महत्वाचं होतं. सध्याच्या घडीला महत्वाचं होतं. आणि आपण जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये 3 मोठे फटके आले. त्यानंतर मात्र थोडासा धावसंख्येला आळा घालण्यात आला. जास्तीत जास्त आपण जर पाहायला गेलं तर 3 षटकार आले आणि 2 सिंगल, म्हणजे 20 धावा या षटकामध्ये आल्यात. दितीदला मात्र अंतिम षटक दिलंय. येणारे 5 बॉल 7 करायचे आहेत. समोर आपण बॅट्समन पाहायला गेला तर निलेश आहे. जिथे गणेश माघारी गेल्यानंतर निलेश आणि अजित मात्र धुरा सांभाळली आपल्या संघाची. 5-7चं समीकरण. वन साइड जिव्हाळा टीम आपण तयार राहा टॉस साठी. चला स्पीडअप करा, घाई करा प्लीज. पाणी संघ
पहिलाच बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्रा धावा. 5 चेंडू 6 ची गरज आता. ही उत्सुकता आहे. यॉर्करचा प्रयत्न. ओव्हर पिच थोडासा टप्पा पुढे ठेवला. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल आलाय. 4-6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ मॅच. काय मॅच रंगली आहे. हो हो जबरदस्त बॉल. यष्ट्यांवरती धडकलाय हा बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळालाय आणि निलेशला मात्र माघारी जावं लागतंय. क्लीन बोल्ड होतोय निलेश. आणि हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती जरूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. कट्टरचा वापर जरूर केला गेला. आता दबाव आहे. थोडीशी धाकधूक मात्र पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 50-50 सामना पाहायला मिळतोय. कधी आपण जर पाहायला गेलं तर पारड पाणेरी संघाकडे झुकतंय तर कधी मराठवाडी संघाकडे झुकतंय. परंतु आता सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. चुरशीचा सामना. जिथे आधीच्या षटकामध्ये विक्रमच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. विजय आलाय. त्याच्या नावात विजय. आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून देईल का. आता येणारे 3 बॉल आणि 6 धाबांची गरज. 3 चेंडू आणि 6 धाबा करायचे आहेत. पुढे आला. शफल झाला. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर केला गेला आणि एक धाव घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट केली. आता 2 चेंडू 5. वॉट अ मॅच. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. हा बॉल अगदी सिंगल डबल आली तर थोडासा दबाव होईल. कोबून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. वॉट अ मॅच. 1 चेंडू 5 करायचे म्हणजे षटकार हा ठोकावाच लागेल. काय मॅच रंगली आहे. काय मॅच. टाळ्या झाल्या पाहिजेत जर गोलंदाजी आवडली असेल तर. जबरदस्त गोलंदाजी. नितीनला यासाठी महत्वाचं जबाबदारीचं षटक दिलं होतं. 1 चेंडू 5. फुल टॉस. फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉल वसूल केलाय. शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉल अगदी टप्प्यात चुकलाय आणि टप्प्यात आला की कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम अजितने करून दाखवला आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकून आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये मात्र विजयासाठी घेऊन गेलेत. परंतु बॉलिंग अगदी शेवटपर्यंत त्याने लढत दिली परंतु शेवटच्या बॉलला अगदी चुकीचा टप्पा हाताळला आणि सामना जिंकलाय टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाने. चला कॅप्टन या, लगेच आपण टॉस घेणार आहोत. या टॉस साठी लगेच टॉस घेणार आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला वन साइड जिव्हाळा, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती मराठवाडी. चला घ्या पटकन.